हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की TCS ही जी कंपनी आहे ती नेहमीच जे वेगवेगळे फ्री सर्टिफिकेशन कोर्सेस असतात तर ते ॲक्टिवेट करत असते, ते अवेलेबल करून देत असते. तर आज आपण पाहणार आहोत की TCS आयन हे त्यांचं डिजिटल लर्निंग हब आहे. तर त्या अंडर त्यांनी TCS मास्टरक्राफ्ट हा एक प्रोग्राम ओपन केलेला आहे की जे स्टुडंट्स असतील किंवा जे प्रोफेशनल्स आहेत, टेस्टिंगमध्ये असतील किंवा डेव्हलपमेंट ह्या फील्डमध्ये असेल, तर त्या लोकांसाठी, त्या पर्सनसाठी त्यांनी हे 3 कोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहेत. तर पाहूयात की तुम्ही कोणते कोर्सेससाठी अप्लाय करू शकता. तुम्ही जर टेस्टिंग डोमेनमध्ये इंटरेस्टेड असाल ॲज अ फ्रेशर तर तुम्ही कोणते कोर्सेस करायची आवश्यकता आहे, आणि तुम्ही जर डेव्हलपमेंट फील्डमध्ये तुमचं करिअर करायचं असेल तर तुम्ही कोणते कोर्सेस करायचे आहेत यामधले, तर याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल हा जो TCSचा जो मास्टरक्राफ्ट कोर्स आहे तर त्याचे गोल्स काय आहे, तर ते आपल्याला जे टॉप क्वालिटी लर्निंग प्रोव्हाइड करणार आहे आफ्टर IT automation softwares in the market. Then they will provide bite size and engaging learning in the several format. They will provide hands-on experience of the product capabilities through demonstrations and simulation, and they will give you the real-time assessment of acquired skill, and you have to complete their assessment, and after successfully completion of their assessment you will get the certification from the TCS मास्टरक्राफ्ट अकॅडमी. तर आणि लास्ट पॉइंट म्हणजे की यू कॅन ॲक्सेस युअर लर्निंग पाथ फ्रॉम एनी टाईम, एनीवेअर अँड ऑन एनी डिव्हाइस. तुम्ही मोबाईल थ्रू असेल, लॅपटॉप थ्रू असेल, कोणताही डिव्हाइस थ्रू हा तुम्ही ऑनलाईन प्रोग्राम कंप्लीट करू शकता, आणि कोणताही टाईम ड्युरेशन नाही आहे, यासाठी कोणताही टाईम बाउंडिंग नाही आहे. तर यासाठी जे तुम्ही सर्टिफिकेशन करत आहात, तर व्हाय दिस इज नेसेसरी, व्हाय यू हॅव टू कंप्लीट और व्हाय यू हॅव टू डू दिस TCS मास्टरक्राफ्ट सर्टिफिकेशन. फर्स्ट पॉइंट इज दैट you will get certified on the best IT delivery and automation product, and you have to bolster your career and business. You can also transform your business with game changing automation product from the TCS mastercraft, or you will learn to build better product faster and safer with the TCS mastercraft, and you can change the way your business handles development, operations and data and transformation. So these are the main aim and then main goals of this mastercraft program. So in this course you have to perform the 3 types of courses. 3 types of courses are available under the TCS course. तर यामध्ये जो फर्स्ट कोर्स आहे that is called the Dev Plus, सेकंड कोर्स इज अ डेटा प्लस, अँड थर्ड कोर्स इज अ ट्रान्सफॉर्म प्लस. तर ह्या 3 कोर्सेस मधले फर्स्ट कोर्स जो आहे तर तो कोणत्या पर्सनसाठी हेल्पफुल असणार आहे. डेटा प्लस जो कोर्स आहे तर तो ऑलरेडी इथे अवेलेबल नाही आहे, तो काही दिवसामध्ये ते ॲक्टिवेट करणार आहेत. आणि ट्रान्सफॉर्म प्लस हा कोर्स कशासाठी यूजफुल आहे तर ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर डेव प्लस हा जो प्रोग्राम आहे, तर डेव प्लसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर TCSचा जो डेव प्लस प्रोग्राम आहे त्यामध्ये 2 कोर्सेस अवेलेबल आहेत. 2 कोर्सेस आर देअर. फर्स्ट इज डेव प्लस ओव्हरव्ह्यू अँड सेकंड इज द डेव प्लस स्क्रम मॅनेजमेंट. सो दीज 2 टाइप्स ऑफ कोर्सेस आर अवेलेबल अंडर द डेव प्लस प्रोग्राम. तर हे दोन्ही पण कोर्सेस तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. फर्स्ट डेव प्लस कंप्लीट करायचं आहे, त्यामध्ये दिस टॉपिक्स आर दे विल इन्क्लुडेड. फर्स्ट असेल त्यामध्ये अजाईल मेथोडॉलॉजी असेल, मॅनेजमेंट, रिलीज मॅनेजमेंट असेल, टेस्ट मॅनेजमेंट, स्क्रम मॅनेजमेंट, देन प्रोजेक्ट मॅनेजमेंट. दिस टाइप ऑफ टॉपिक्स दे विल कवर अंडर द डेव प्लस. सो दिस इज द कोर्स समरी ऑफ दिस कोर्स अँड दिस इज द कोर्स डिस्क्रिप्शन. तर कोर्स डिस्क्रिप्शनमध्ये कोणत्या टाईपचा सिलेबस असणार आहे, त्यामध्ये जे TCS मास्टरक्राफ्ट डेव प्लसचं आर्किटेक्चर असेल, कंपोनंट्स असेल, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस, व्हॉट इज द अजाईल प्रोजेक्ट मॅनेजमेंट, व्हॉट आर द ॲप्लिकेशन release automation, quality management, platform capabilities. So these type of points they will cover under the Dev Plus overview. So second course will be Dev Plus Scrum Management. So this is also very important course. So this course is under the
स्क्रम मॅनेजमेंट. तर यामध्ये कोणते पॉईंट्स त्यांनी कव्हर करणार आहेत, तर त्यामध्ये बॅकलॉग मॉड्यूल असेल, रिलीज प्लॅन मॉड्यूल्स असेल, विकी मॉड्यूल्स असेल, देन यू हॅव टू परफॉर्म द रिपोर्ट्स अँड डॅशबोर्ड, कोलॅबरेटिव्ह फीचर्स इन स्क्रम मॅनेजमेंट. सो स्क्रम मॅनेजमेंट रिलेटेड हे कोर्सेस इथे अवेलेबल असणार आहेत. तर यासाठी अप्लाय कसं करायचं आहे आणि कशा टाईपचा सिलेबस राहणार आहे, तर त्याचा एक कंप्लीट आपण इन्फॉर्मेशन पाहूया. तर जो डेव्ह प्लसचा जो फर्स्ट पार्ट आहे दॅट इज डेव्ह प्लस ओव्हरव्ह्यू, त्यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्यावर जाऊन तुम्ही सबस्क्राईब नाव ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. तर सबस्क्राईब नाव बटनवर क्लिक केल्यानंतर यू कॅन सबस्क्राईब विथ युअर गुगल अकाउंट और फेसबुक, ट्विटर और लिंक्डइन अकाउंट. कोणत्या अकाउंट थ्रू तुम्ही लॉग इन करू शकता और सिम्पली यू कॅन क्रिएट युअर न्यू अकाउंट. तर क्रिएट अकाउंट क्रिएट केल्यानंतर यू कॅन डिरेक्टली सिलेक्ट ॲज अ लर्नर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे डिफरंट डिटेल्स येथे एंटर करायचे आहेत आणि इथे कॅप्चा एंटर करून तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करून तुम्ही परत लॉग इन करून तुमचा ID आणि पासवर्ड थ्रू लॉग इन करून तुम्ही हा कोर्स ॲक्सेस करू शकता. तर हा जो डेव्ह प्लस कोर्स आहे, तर ह्या कोर्सचे जर डिटेल्स पाहिले तर 1 वीकचा कोर्स आहे. हा ऑलमोस्ट 2 hours रिक्वायर्ड फॉर दिस कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स. आणि हा जो कोर्स त्यांनी रिकमेंड केलेला आहे, तर यामध्ये टेस्टर असतील, देन डेव्हलपर असेल, प्रोडक्ट मॅनेजमेंट, रिलीज मॅनेजर असेल किंवा डोमेन कन्सल्टंट असेल. तर हे प्रायमरी ऑडियन्स आहेत, म्हणजे हे जे पर्सन आहे की यांना खूप युजफुल असणार आहे हा डेव्ह प्लस ओव्हरव्ह्यू प्रोग्राम. आणि सेकंडरी ऑडियन्स म्हणजे ॲडिशनल तुम्ही जर प्रोजेक्ट मॅनेजर असाल, स्क्रम मास्टर असाल, ॲज अ इंजिनियर तुम्ही वर्क करत असाल, तर हे पर्सनही ह्या कोर्ससाठी एनरोल करू शकता. तर हा कोर्स ह्या पर्सनसाठी खूप युजफुल असणार आहे. तर कोर्सचा जर सिलेबस पाहिला तर 3 मॉड्यूलमध्ये हा कोर्स त्यांनी डिवाइड केलेला आहे. तर तुम्ही हा कोर्सचे जो सिलेबस आहे तो डिटेलमध्ये इथे पाहू शकता. आणि तो कोर्स कंप्लीट करण्यासाठी जे बेसिक नॉलेज रिक्वायर आहे, प्री रिक्वायर्ड जे नॉलेज रिक्वायर आहे, तर 7 टाईपचे बेसिक नॉलेज तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. त्यामध्ये बॅकलॉग मॅनेजमेंट असेल, देन स्क्रम मॅनेजमेंट असेल, डिप्लॉयमेंट असेल, टेस्ट ऑटोमेशन. सो दिस टाईप ऑफ बेसिक नॉलेज यू हॅव टू रिक्वायर फॉर कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स. तर हे झालं तुमचं डेव्ह प्लस ओव्हरव्ह्यू ह्या कोर्स रिलेटेड. आता डेव्ह प्लस ओव्हरव्ह्यू हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर जो सेकंड कोर्स आहे दॅट इज कॉल्ड द डेव्ह प्लस स्क्रम मॅनेजमेंट. तर हा सुद्धा फ्रीली अवेलेबल आहे. सबस्क्राईब बटनवर क्लिक करून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. कोर्सचे जर डिटेल्स पाहिले तर 1 वीकचा कोर्स आहे, 2 hours आर रिक्वायर्ड. आता यासाठी कोण अप्लाय करू शकतं, तर प्रोडक्ट मॅनेजर असेल, रिलीज मॅनेजर असेल, टेस्टर असेल, डेव्हलपर असेल, स्क्रम मास्टर, इंजिनियर. तर दिस टाईप ऑफ पीपल कॅन अप्लाय फॉर दिस स्क्रम मॅनेजमेंट कोर्स. तर यासाठी जो कोर्स सिलेबस आहे 3 मॉड्यूलमध्ये हाही सेपरेट केलेला आहे. तुम्ही इथे कोर्स सिलेबस चेक करू शकता. प्री रिक्विजाइट नॉलेज, दिस टाईप ऑफ बेसिक नॉलेज यू हॅव टू रिक्वायर लाईक स्क्रम प्रिन्सिपल, बॅकलॉग मॅनेजमेंट असेल, रिपोर्ट अँड डॅशबोर्ड. सो दिस टाईप ऑफ बेसिक नॉलेज यू शुड रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स. आणि हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन जे असेसमेंट आहेत त्या कंप्लीट करून केल्यानंतर तुम्हाला अशा एक पद्धतीचं सर्टिफिकेट TCS मास्टर क्राफ्ट अकॅडमी ह्या थ्रू भेटणार आहे की ज्यावर तुमचं नेम असणार आहे आणि जे काही हेड्स असतील TCSचे त्यांच्या सिग्नेचर असणार आहे, डेट ऑफ कम्प्लिशन. तर अशा पद्धतीचं तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटणार आहे TCS या कंपनीकडनं. तर हे झालं डेव्ह प्लस ह्या प्रोग्राम रिलेटेड की जे टेस्टर असतील, डेव्हलपर असेल, प्रोडक्ट मॅनेजर असेल, तर अशा टाईपचे ऑडियन्स जे आहेत ते अप्लाय करू शकता किंवा जे फ्रेशर्स आहेत तेही अप्लाय करू शकता. त्यानंतर जो सेकंड प्रोग्राम आहे, सेकंड कोर्स आहे दॅट इज कॉल्ड द ट्रान्सफॉर्म प्लस. तर हा कोर्ससाठी कोण अप्लाय करू शकतं, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूयात की कोर्स डिटेल काय आहे. कोर्स हा 1 वीकचाच असणार आहे. 2 hours आर रिक्वायर्ड. सो रिकमेंडेड फॉर ट्रान्झिशन लीड, डेव्हलपर, टेक्निकल आर्किटेक्ट, then solution architect, senior engineer असेल, domain consultant. So these type of people can apply for this transform plus course. So this is the course syllabus. This syllabus also cover in a 3 modules. So this type of basic knowledge you should require for completion of this course, like re-engineering process, then forward engineering process, refactoring, data transformation. So these type of knowledge you should require. Then
After completion of this project course, you will also get the this type of certificate after the completion of this Transform Plus कोर्स. सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल डेव्हलपमेंटमध्ये जाण्याचा किंवा टेस्टिंगमध्ये जाण्याचा, तर त्या रिलेटेड तुम्ही तुमचा कोर्स चूज करू शकता. जर तुम्हाला टेस्टिंगमध्ये जायचं असेल तर यू कॅन चूज डेव प्लस कोर्स, और इफ यू आर इंटरेस्टेड इन डेव्हलपमेंट फेज देन यू कॅन चूज द ट्रान्सफॉर्म कोर्स. तर अशाच पद्धतीचे वेगवेगळे कोर्स जे असतील किंवा ट्रेनिंग असेल किंवा जे काही जॉब रिलेटेड नोटिफिकेशन्स असतात ते मी माझ्या ह्या चॅनल थ्रू अपडेट देत असते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.